शिवराय मंडळी, माझं नाव आहे दीपक मुळे. तुम्ही पाहत आहेत पायवाट टकटक शोध मराठा साम्राज्याच्या या सिरीजमध्ये आपण पहिली लढाई कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत. बेलसर इथे हे पाहू शकता, फलक आहे. त्याचबरोबर इथे बेलसर 3 किलोमीटर लिहिलेलं पण आहे. इथे स्वराज्याची पहिली लढाई झाली होती आणि त्या लढाईत यश देखील महाराजांना मिळालं होतं. मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलोय, जिथनं आपण खऱ्या अर्थानं शोध करणार आहोत पूर्ण मराठा साम्राज्य, पानिपत आणि कटकपर्यंत. आटकेपार झेंडे मराठ्यांनी फडकवले होते, तेच झेंडे पाहण्याचा शोधण्याचा हा प्रयत्न आहे. काल मी भगवा फडकवला तोडण्यावरती आणि आज इन्स्टंट इथे आहे. म्हणजे 2 दिवसाचा गॅप पण आहे मधात, पण आज इथे आहे या क्षणी या जागेवरती. आणि इथनं मी डॉक्युमेंटेशन करणार आहे संपूर्ण मराठा साम्राज्य. मी आत्ता बेलसर गावी आहे आणि तिथे एक दत्त मंदिर आहे. हे 2 दादा आहेत जे मला मदत करतात. मी त्यांचा इंट्रो पण तुम्हाला देईलच लवकरच. पण आत्ता सध्या बेलसर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी ते युद्ध झालं होतं किंवा ते फतेगांची छावणी इथे होती, मी त्या ठिकाणी आहे. ही करा नदी आहे आणि वास्तविक जी समाधी आहे, एक्झॅक्ट कुणाची समाधी आहे काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. हिंदवी स्वराज्याची पहिली बेलसर लढाई 11 मे 1570 इसवी 1648 या दिवशी झाली. आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये आपण बसले आहोत आणि ही कारामाई आहे पलीकडच्या बाजूला. आता ही कारामाई कशी आहे? कारामाईच्या पूर्व दिशेला बिजापूरचा आदिलशाह, त्याचा सरदार सुभेदार फत्ते खान यांनी हा तळ टाकला होता आणि हा 3000 सैन्य घेऊन इथं आला होता. आणि आल्यानंतर या ठिकाणी त्याची छावणी पडली. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरुंग लावायचा होता आणि स्वराज्य ताब्यात घेऊन स्वराज्याची संकल्पना घेऊन आदिलशहाच्या दरबारी नोकरी सुरू असल्याचं शहाजी राजांचं वर्चस्व आदिलशहाच्या खालोखाल आदिलशहाच्या दरबारामध्ये वजन प्राप्त झालेलं होतं शहाजी राजांना. तर ती गोष्ट आदिलशहाचे इतर मातब्बर सरदार असतील, बाजी घोरपडे, अफजल खान, अजून काही त्यांचे जे सैनिक होतं त्यांना ते वर्चस्व खूपच होतं. त्याच दरम्यान स्वराज्याची संकल्पना सतत डोक्यात असल्यानंतर इंदापूर आणि सुपेची जहागिरी शहाजी राजांकडे असल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांना पुरंदरमध्ये आपलं स्वराज्याचं एक स्थान निर्माण करण्यासाठी पुण्याच्या जहागिरीमध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी प्रशिक्षणापासून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. त्या दरम्यान तोरणा जिंकून शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याच्यानंतर त्यांना तोरण्यावर मिळालेल्या धनातून त्यांनी राजगडचे पायाभरणी केली. राजगड किल्ला उभा राहिला, सिंहगड जिंकून घेतला, शिरवळचं ठाणं असेल, सुभानमंगळ गड असेल, गडी असेल, ते सगळं शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर ह्या तक्रारी आदिलशहापर्यंत पोहोचल्या होत्या. आणि तिकडं शहाजीराजांचे हितशत्रू असलेले सरदार आदिलशहाचं कान भरत होते. त्या दरम्यान शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे सुद्धा एका वेगळ्या प्रांतामध्ये याच कामामध्ये रुजू असताना आदिलशहाच्या दरबारात खलबत होऊन शहाजीराजांना आणि शिवाजी महाराजांना आणि संभाजीराजांना, शिवाजी महाराजांचे थोरले बंधूंचं नाव संभाजीराजे होतं, या तिघांनाही एकाच वेळे जेरबंद करण्याचं आदिलशहाच्या दरबारात ठरल्यानंतर त्याप्रमाणे शहाजी राजांना कैद करण्यासाठी कर्नाटक प्रांतामध्ये बाजी घोरपडे, अफजल खान वगैरे सरदार गेले असताना तिथं साधारणपणे पहाटेच्या सुमारास त्यांनी शहाजी राजांना कैद करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांचे अंगरक्षक जे पहाऱ्यावरती होते त्यांच्या शामियान्याच्या बाहेर, त्यांनी पहिल्यांदा त्या सरदारांना विरोध केला. बाजी घोरपडेंबरोबर त्यांची पहिली लढाई झाली. त्यात त्यांनी बाजी घोरपडेंना हुसकावून लावलं. बाजी घोरपडे पळून जातोय असं दाखवून त्यांनी अचानक पुन्हा हल्ला केला आणि त्याच्यामध्ये ते अंगरक्षक ठार झाले. ते अंगरक्षक मूळचे बेलसरचे होते, गरुड घराण्याचे ते अंगरक्षक. त्यांचा पहिल्यांदा तिथं शहाजीराजांना कैद करण्याच्या प्रसंगामध्ये सगळ्यात पहिला बळी पडला तो बेलसरचा होता. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्या सरदारांनी फतेखानाला आदिलशहानं शिवाजीराजांना कैद करण्यासाठी पाठवलं, तो ज्यावेळेला आला त्यावेळेला पहिली लढाई सुद्धा स्वराज्याची योगायोगानं बेलसर परिसरातच झाली. म्हणजे बेलसरचं योगदान हे दिसतं. ते शहाजीराजांना कैद करताना पहिला बळी सुद्धा बेलसरचाच पडला आणि स्वराज्याची पहिली लढाई सुद्धा बेलसरमध्ये झाली. हे बेलसरचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तर जेवढा फतेखानाला पाठवलं तो अकलूज मार्गे इंदापूर बारामती मार्गे तो बेलसरच्या पूर्वेला येऊन त्यांनी आपली छावणी टाकली. त्यावेळेला
इकडचा दक्षिण पट्ट्यामधले शिरवळ, सुभानमंगळ, राजगड, पुरंदर नुकताच स्वराज्यात घेतलेला होता शिवाजी महाराजांनी. तोरणा तर सुरुवातच केली होती. हे सगळा दक्षिणेकडचा भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. तर शिवाजी महाराजांनी फतेखानाचा कावा ओळखून राजगडावरून पुरंदरला आगमन केलं. स्वतःचं पुरंदरला आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांच्या सरदारांची सैनिकांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक गनिमी कावा असा तयार केला की आपण फतेखानाच्या छावणीवर वारंवार हल्ले करून त्याला त्रस्त करायचं आणि योग्य वेळेला मोका साधून त्याचा पराभव करायचा. त्याच्यानुसार बेलसरमध्ये त्याच्या छावणीवर पहिला हल्ला केला. त्या हल्ल्यासाठी प्रमुख सरदार होते बाजी पासलकर, गोदाजीराजे जगताप, त्याच्यानंतर कान्होजी जेधेंचे तरुण पुत्र बाजीराव जेधे यांनी त्या हल्ल्याचं नेतृत्व केलं होतं. पहिला हल्ला केल्यानंतर फतेखानाचं सैन्य चवताळून उठलं. मग शिवाजी महाराजांचे सैन्याच्या 2-3 तुकड्या करून वेगवेगळ्या दिशेने ते निघाले. तर त्यातल्या 3ही तुकड्यांची लढाई झाली. एका ठिकाणी जो झेंडा होता आपला, जरी पटक्याचा झेंडा होता, त्याला खूप मान असायचा लढाईमध्ये. तो झेंडा जर पडला तर ते सैन्य हरलं असा एक संकेत असायचा तो. तर तो झेंडा पडण्याच्या स्थितीत असताना अचानक बाजी जेधेंनी आले. तो झेंडा घेतलेला स्वाराला वार झाले होते, त्याला बाजूला करून त्यांनी झेंडा पुन्हा उचलून घेतला आणि झेंड्याची तुकडी पहिल्यांदा पुरंदरच्या दिशेने धावायला लागली. त्या दरम्यान बाजी पासलकरांचं लढाई झाली. लढाई असं म्हणतात की बेलसर खळदची लढाई, थोडंसं त्याला नाव दिलं जातं. तर बेलसर आणि खळदच्या पट्ट्यामध्ये कुठेतरी एक मोठी झटापट झाली. त्याच्यामध्ये बाजी पासलकरांना मला वाटतं 60च्या वर वय होतं त्यांचं, त्यांना जखमा झाल्या. त्यांचे प्राण सासवडच्या परिसरामध्ये गेले. तिथं सासवडमध्ये त्यांचे मग समाधी एक स्थान आहे तिकडे. आणि गोदाजी राजे सगळे सैन्य पुन्हा पुरंदरला पोहोचलं. फतेखानाला असं वाटलं की मराठ्यांनी माघार घेतली, घाबरले, पळून गेले. सगळे सैन्य पुरंदरला पोहोचलंय आणि मग फतेखानाचं सैन्य पुरंदरच्या यांच्या मागे धावत साल करत त्यांच्याबरोबर पुरंदरच्या पायथ्याला पोहोचलं. त्यांना दिसलं की आपल्याला काहीच विरोध होत नाही, आपण असा सहज पुरंदर जिंकून घेऊ. त्याच्या पूर्वी फतेखानावर बेलसरमध्ये हल्ला करण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सुभान मंगळ आणि शिरवळचं ठाणं जाणून बुजून फतेखानाच्या हातात जाईल ह्याची काळजी घेतली होती. की फतेखानाला आनंद झाला होता की आपण पहिल्या 2 छोट्या लढाया तर जिंकलेल्या आहेत, आता बेलसर आणि पुरंदर आपण ताब्यात घ्यायचा, हे योजून तो बेलसरमध्ये आला होता. तर तो त्या 2 विजयांच्या ज्या ह्याच्यात होता, संभ्रमात होता की आपण 2 विजय केलेत, आता पुरंदर पण आपल्या ताब्यात आला. ते त्वेषानं पुरंदर किल्ला चढवायला लागले आणि निम्म्यापर्यंत गेल्यानंतर वरती दाबा धरून बसलेल्या मराठ्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. सुरुवातीला दगडांचा मारा झाला, नंतर बाहेर पडून सैन्याने त्यांना कापाकापी केली. फतेखानाचा मोठा पराभव झाला तिथं आणि फतेखानाला परत जावं लागलं, पळून जावं लागलं. त्या दरम्यान तोपर्यंत फतेखानाला बेलसरला हल्ला करेपर्यंत तिकडं सुभानमंगळ पुन्हा जिंकून ताब्यात घेतला होता. ते कावजी मल्हार गरुड जे बेलसरचेच सरदार होते, त्यांनी तो सुभानमंगळ ताब्यात घेण्यात मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्याच्यानंतर पुरंदर किल्ला जिंकायचं स्वप्न तर राहू द्या, फतेखानाला स्वराज्य बाळसं धरू लागलेलं स्वराज्याचे तुकडे पाडायचे किंवा नष्ट करायचं हे स्वप्न घेऊन आलेला फतेखानाला बेलसरच्या लढाईतनं मार खाऊन रिकाम्या हातानं परत जावं लागलं होतं. हा इतिहास स्वराज्यासाठी खूप प्रेरणादायक ठरला. स्वराज्याची पहिली लढाई बेलसरमध्ये झाली आणि ती यशस्वी झाली आणि त्याच्यामुळं एक मराठ्यांना बळ मिळालं नाही. आदिलशहाला झटका एवढा बसला की नंतर त्यांना शहाजी राजांना विना अट सोडावं लागलं होतं. तर हा जो इतिहास आहे त्याची सुरुवात बेलसरमधनं झाली. एवढं मी बेलसरच्या लढाईबाबत सांगू शकतो. मंडळी, आता आपण बेलसर या ठिकाणी आहोत, जिथे खऱ्या अर्थानं म्हणजे हे वास्तव्यातलं गाव आहे, जिथे कऱ्हा नदी आहे, तिच्या सानिध्यात मी सध्या उभा आहे. तिचं खळखळणारं पाणी पण मला आक्रोशाने सांगतंय की पहिली लढाई खऱ्या अर्थानं इथे झाली होती. हा तो स्वराज्याचा पहिला मुहूर्तमेळ आहे जिथे खऱ्या अर्थानं ही लढाई झाली. आता मी काही ग्रामस्थांशी बोलत होतो, त्यांनी मला त्यांच्या लढाईमध्ये असणारे त्यांचे पूर्वज जे होते त्यांच्याबद्दल देखील सांगितलं. ही ती नदी आहे एक्झॅक्ट, इथे त्या फतेखानचा तळ असावा आणि ह्या तळाच्या शेजारीच कुठेतरी ती लढाई झालेली आहे. एक्झॅक्ट जागा आणि प्लेस एवढं शोधणं आणि सांगणं थोडंसं कठीण वाटतंय, कारण ग्रामस्थांकडनं पण मी ऐकलं. आणि या सगळ्यातनं मला असं वाटतं की ही लढाई ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी मी येऊन पोहोचलोय. इथनं खऱ्या अर्थानं स्वराज्याची पहिली लढाई आणि मुहूर्तमेळ सुरू झाला होता. आजच्या ज्या कंडिशनमध्ये आपण आहोत किंवा शाश्वती आहे
की आपल्यावरती आज कुठला अटॅक होणार नाही, आपली आर्मी आहे, पोलीस आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यावेळेस काही नव्हतं. त्यावेळेस महाराजांनी जी वापरलेली टॅक्टिक आहे ते आता पुढे चालून पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.